हॅलो स्टुडंट, स्वागत आहे तुमचं शिक्षण टीव्ही युट्यूब चॅनल मध्ये. आज आपण 6th स्टँडर्डचा मॅथचा चॅप्टर 3 पाहणार इन द वर्ल्ड्स ऑफ नंबर. चला तर मग नंबर्सच्या वर्ल्ड मध्ये आपण एंटर करूया. एक नंबर दिलेला आहे 30597. यापासून एक आपल्याला स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर युजिंग ईच डिजिट ओनली वन्स, एकदाच एक डिजिट यूज करायचं आहे. तर करता येईल. चला तर आपण एक ट्राय करूया. फर्स्ट बघा, पहिल्यांदा आपण काय 0 घेऊ शकतो का? नाही. ठीक आहे, बघा एक एक्झाम्पल. मी 0 द फर्स्ट घेतला, नंतर काय देन 3, नेक्स्ट 5, 7, 9. पण हे 5 डिजिट होतो का रे? नाही होत. बरोबर आहे का? 4 डिजिट आहे. 0 ला आपण काउंट करतो का? नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? पहिले 3, 0, 5, 7 and 9. आता झालं का 5 डिजिट? 30,500. अशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचं. चला आपण थोडे बघा, प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये काय दिलंय? राईट द फॉलोइंग नंबर्स इन वर्ड्स. आपल्याला एक वर्ड्स मध्ये दिलेले नंबर्स आहेत ना, ते वर्ड्स मध्ये लिहायचे. पहिला तर नंबर बघूया. दिसायलाय 49 करोड 38,67,521. अशा प्रकारे वर्ड्स मध्ये लिहायचे. चला तर मग बघा, आपण ऑलरेडी नोट डाऊन केलेले आहेत. बघा बघा फर्स्ट बघा, फर्स्ट नंबर बघा काय? 49 करोड 38,67,521. ठीक आहे. अशाच प्रकारे सेकंड नंबर बघा, 28 करोड 41,57,649. तसाच नेक्स्ट नंबर पहा, थर्ड बघा, 2 करोड 37,50,145. नेक्स्ट 6 करोड 79,81,049. आले लक्षात? अशा प्रकारे तुम्हाला वर्ड्स मध्ये लिहायला सांगितले होते. चलायचं नेक्स्ट क्वेश्चन कडे. बघा, राईट द अप्रिशिएट सिम्बॉल इन द बॉक्स. आता 3 सिम्बॉल दिलेत आपल्याला, दिसतात नाही तर बघा. या 3 सिम्बॉल पैकी एक सिम्बॉल कोणता ग्रेटर आणि कोणता लेस देन आपल्याला लिहायचा आहे. बघा इकडे कोणता मोठा दिसतोय नंबर? ऑब्विसली 64 दिसतोय का? हा, यस 64. काय करणार? 64 ग्रेटर दाखवायचं. नेक्स्ट कोणता दिसतोय? 7,579. नेक्स्ट दोन्ही नंबर बघा, 48,579, 48,579 इक्वल दिसतोय ना. मग काय करणार? इक्वलचं सिम्बॉल. आणि इकडे 0 आणि इकडे 700 ऑब्विसली ग्रेटर आहे. ठीक आहे, आलं लक्षात? सेकंड क्वेश्चन. चला थर्ड क्वेश्चन कडे. चला तर मग बघा, थर्ड क्वेश्चन बघा काय सांगितले? 95,754 मायनस 38,254. फर्स्ट क्वेश्चन मध्ये मायनस सांगितले आणि सेकंड मध्ये काय सांगितलं आपल्याला? 85,39,652 प्लस 53,27,541 ऍड करायचं सांगितलं आपल्याला. ठीक आहे, मग सॉल्व्ह करूया आपण. बघा, 95,754 minus 38,254
54 मधून काय येणार आहे 57,500 किती येणार आहे 57,500 हे आपलं फर्स्ट आन्सर आणि सेकंडचं काय सांगितलंय ऍड करायला सांगितलं आपल्याला मग 85,39,652 मध्ये 53,27,541 ऍड केल्यानंतर काय येणार आहे आपल्याला आन्सर ठीक आहे आलं लक्षात थर्ड क्वेश्चन चलायचं मग फोर्थ क्वेश्चन कडे आलं लक्षात थर्ड क्वेश्चन चला मग नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ फोर्थ क्वेश्चन बघा काय म्हणलाय द एक्सपेंडिचर ऑन स्कूल न्यूट्रिशन इन द मंथ ऑफ जून वॉज 87,000 इफ इट बिकम 1,69,000 इन द मंथ ऑफ जुलै बघा जूनचं दिले 87,000 आणि जुलैचं किती दिले 1,69,000 तो फर्स्ट क्वेश्चन विचारलाय व्हॉट वॉज द टोटल एक्सपेंडिचर काढायचे जून आणि जुलैचं अँड सेकंड क्वेश्चन काय विचारलंय हाऊ मच मोर वॉज एक्सपेंडिचर इन द मंथ ऑफ जुलै दॅन जून पेक्षा जुलैचं कितीने जास्त आहे मग काय करावं लागेल सेकंड क्वेश्चन मध्ये सबट्रॅक्शन करावं लागेल चला तर मग करूया बघा फर्स्ट एक्सपेंडिचर मंथ ऑफ जूनचं किती 87,000 अँड एक्सपेंडिचर ऑफ जुलैचं 1,69,000 त्यामध्ये पहिले तर काय करावं लागेल ऍडिशन टोटल एक्सपेंडिचर विचारलंय ना आपल्याला मग दोघांचं ऍडिशन किती येते 2,56,000 येते ऍडिशन ठीक आहे तुम्ही ऍडिशन करून घ्या ठीक आहे अँड देन सेकंड क्वेश्चन काय विचारला होता यातलाच आपल्याला हाऊ मच मोर जुलैचं किती मोर आहे दॅन जून पेक्षा ठीक आहे मग आपण सबट्रॅक्शन केलं 1,69,000 मायनस 87,000 त्यामध्ये आन्सर किती आले 82,000 आले लक्षात चलायचं फिफ्थ क्वेश्चन कडे चला बघा क्वेश्चन काय म्हणलाय इन द फायनान्शियल इयर ऑर्गनायझेशन डिपॉझिट 9,25,498 इन इन्कम टॅक्स इन मंथ ऑफ फेब्रुवारी मध्ये किती इन्कम टॅक्स भरलाय त्यांनी 9,25,498 अँड 11,49,505 इन्कम टॅक्स इन मंथ ऑफ मार्च मध्ये किती भरलाय 11,49,505 हाऊ मच टोटल इन्कम टॅक्स वॉज डिपॉझिट इन 2 मंथ मध्ये आपण किती भरलाय इन्कम टॅक्स मग काय करावं लागेल आपल्याला ऍडिशन करूयात चला बघा फेब्रुवारी मंथ मध्ये किती भरलाय 9 लाख ठीक आहे 25,498 आणि मार्चचा ऍड करून घ्या त्यामध्ये 11,49,505 टोटल किती आला रे टोटल फेब्रुवारी प्लस मार्चचे ऍडिशन 20,75,003 आले लक्षात ठीक आहे हे 3.1 सॉल्व्ह झालाय आपला विद्यार्थी मित्रांनो 3.1 चा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि शिक्षण टीव्ही YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका ठीक आहे पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये